नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा अपडेटबद्दल बोलणार आहोत, जे अपडेट शुक्रवारी मार्केट बंद झाल्यानंतर आले आहे. आणि मित्रांनो, या अपडेटचे रिॲक्शन आपल्याला उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळू शकते. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 126.10 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला जेव्हापासून लिस्ट झाला आहे तेव्हापासून -23.58%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,00,000 कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. बजाज हाऊसिंग फायनान्स AUM जम्प्स 26% to rupees 1,08,300 करोड इन Q3. तर मित्रांनो, बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने आपल्या Q3चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट इयर ऑन इयर बेसिसवर 26%ने इन्क्रीज होऊन 1,08,300 कोटी रुपये आला आहे. चला आता बोलूया कोटक महिंद्रा बँकबद्दल. तर या बँकचं करंट शेअर प्राईस आहे 1,835.70 रुपये आणि या बँकने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 0.53%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3.5 लाख कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, कोटक महिंद्रा बँक COO अँड CTO मिलिंद नागनूर रिझाईन्स. तर मित्रांनो, कोटक महिंद्रा बँकचे COO आणि CTO मिलिंद नागनूरने रिझाईन केले आहे. चला आता बोलूया बजाज फायनान्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 7,367.90 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये -4.76%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 4.5 लाख कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, बजाज फायनान्स Q3 अपडेट. न्यू लोन्स जम्प 22% इयर ऑन इयर बेसिस टू 12.06 मिलियन. AUM सर्जेस 28%. तर मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेडने आपला Q3चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेडचा न्यू लोन्स इयर ऑन इयर बेसिसवर 22%ने इन्क्रीज होऊन 12.06 मिलियन आला आहे. आणि मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेडचा ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट इयर ऑन इयर बेसिसवर 28%ने इन्क्रीज झाला आहे. मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेडचा ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट इयर ऑन इयर बेसिसवर 28%ने इन्क्रीज होऊन 3,98,000 कोटी रुपये आला आहे. चला आता बोलूया रेल्वे सेक्टरच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 433 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 137.78%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 90,000 कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, विशाखापट्टणम पोर्ट साइन्स MOU विथ RVNL फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ फ्लायओव्हर ब्रिज. तर मित्रांनो, विशाखापट्टणम पोर्टने RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडसोबत MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला आहे. कशासाठी? फ्लायओव्हर ब्रिजच्या कन्स्ट्रक्शनसाठी. आणि मित्रांनो, ही डील जवळपास 300 कोटी रुपयांची आहे. चला आता बोलूया ICICI बँक लिमिटेडबद्दल. तर या बँकचा करंट शेअर प्राईस आहे 1,265.60 रुपये आणि या बँकने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 28.88%चे रिटर्न दिले आहे. आणि या बँकचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 8.93 लाख करोड रुपीजचा म्हणजे जवळपास 9 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, ICICI बँक फेसेस रुपीज 100.76 करोड GST अँड पेनल्टी डिमांड
ऑर्डर. तर मित्रांनो ICICI बँक लिमिटेडला GST आणि पेनल्टी डिमांड ऑर्डरचा नोटीस मिळाला आहे. किती रुपयांचा? 100.76 कोटी रुपयांचा. चला आता बोलूया HDFC बँक लिमिटेडबद्दल. तर या बँकचं करंट शेअर प्राईज आहे 1748.40 रुपये आणि या बँकने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 5.11% रिटर्न दिले आहे आणि या बँकचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 13.5 लाख कोटी. तर मित्रांनो RBI grants approval to HDFC Bank to acquire up to 9.50% stake in AUSFB. तर मित्रांनो HDFC बँकला RBI कडून अप्रुव्हल म्हणजे मंजुरी मिळाली आहे. कशासाठी? AU स्मॉल फायनान्स बँकमध्ये 9.5% पर्यंतची हिस्सेदारी विकत घ्यायला. आणि मित्रांनो हा अप्रुव्हल 2 जानेवारी 2026 पर्यंत व्हॅलिड राहणार आहे. तर मित्रांनो त्याचसोबत HDFC बँकने आपल्या Q3चा बिझनेस अपडेटसुद्धा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो HDFC बँक लिमिटेडचा डिपॉझिट्स इयर ऑन इयर बेसिसवर 15.8%ने इन्क्रीज होऊन 25.63 लाख करोड रुपीज आला आहे. आणि मित्रांनो त्याचसोबत HDFC बँक लिमिटेडचा करंट अकाउंट सेव्हिंग्स अकाउंट डिपॉझिट्स इयर ऑन इयर बेसिसवर 4.4%ने इन्क्रीज होऊन 8.72 लाख करोड रुपीज आला आहे. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.